हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गुरुपौर्णिमा, तर तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मी आज बनवला आहे बेसन रव्याचे लाडू, तर मी हे तुम्हाला दाखवते। हे बघा, तर आपण आता हे तोडून बघूया कसे झाले बेसनचे लाडू। हे बघा, मस्त दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये। हे बघा, तर चला पटापट बनवूया बेसनचे लाडू। त्याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवते फटाफट। तर जर नवीन कोण असाल तर पेजला फॉलो करा आणि कमेंट करून नक्की सांग। किशमिश, हे बेसन आहे मोठी वाटी, तूप आहे, साखर आहे आणि रवा आहे। याचं मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। त्याच्यासोबत वेलची पण आहे, वेलची पण मी त्यासोबत बारीक करून घेणार आहे। तर चला पटापट बनवायला सुरू करूया। पेटवला आहे, कढई ठेवून घेऊया। कढई गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। ही कढई गरम झाली आहे, तर थोडं थोडं करू तर तूप वापरलं आहे। तर आता आपलं तूप गरम झालंय, तर बेसन टाकून घेऊया आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं। नाही तर फास्ट गॅसवर केलं ना तर पुढं गुटल्या गुटल्या व्हायला लागल्या ना, तर चमच्याने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते होतात ऑटोमॅटिक चमच्याने। अजून मी याच्यात तूप टाकून घेतलं। मी थोडं सुरुवातीला आधी थोडं कमी टाकलं होतं तूप, जास्ती टाकलं तर लाडू दबतील म्हणून थोडं थोडं टाकून घ्यायचं, जसं लागेल तसं। ह्या गुटल्या आहेत, अशा अशा चमच्याने तोडूनला हे करून घेऊया। ह्याच्या गुटल्या गुटल्या झाल्यात ना, आणि जरा चमच्याने जोर लावून तोडते। बारीक रवा घेतला तर ना अशा तोडून घ्यायचे, हे करून घ्यायच्या चमच्याने, मग त्या निघतात। कमीत कमी 20-25 मिनटं भाजल्याच्या नंतर आपण ते कंटिन्यू आपण भाजतच आहोत। आपला हात थांबला नाही पाहिजे, कंटिन्यू ते व्यवस्थित हलवतच राहायचं, कारण का खाली लागलं नाही पाहिजे म्हणून। त्याच्यानंतर आपण जे 1 वाटी तूप घेतलं होतं ना, ते आपल्याला पूर्ण सगळं लागलं आहे। एक्स्ट्रा आपण काहीच नाही घेतलं। जेवढं मी तुम्हाला सामान जेवढं दाखवलेलं त्याच एका वाटीनुसारच ते मी सगळं सामान यूज केलेलं। एक्स्ट्रा मी वरती काहीच यूज केलं नव्हतं। जेवढी साखर तेवढं मी दाखवलेली, तेवढी मी तूप, रवा तेवढं मी सगळं यूज केलं। तेवढ्याच सामानामध्ये 15-16 लाडू आरामात होतात। नंतर आपण पिठी साखर आहे ना बारीक वाटून घेतली, कारण का आपलं मिश्रण म्हणजे रवा बेसनचे लाडवाचं मिश्रण भाजून झालं होतं। मी ते ताटात काढून घेतलं, कारण का ते थंड होण्यासाठी। नाहीतर आपण डायरेक्ट साखर टाकली ना तर ते पाणी पाणी होणार। त्याच्यामुळे मग पूर्ण बॅटर थंड झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण ताटात व्यवस्थित साईडला म्हणजे ते पसरवून घ्यायची। त्याच्यानंतर आपण त्याच्यात पिठी साखर आणि आपली जी वेलची असते ना ती टाकून घ्यायची। त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर हाताने तसं चांगलं दोन्ही हाताने रगडून घ्यायचं व्यवस्थित। त्याच्यानंतर पटापट ते